नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। त्याचप्रमाणे एससी, एसटी, ओबीसी, ओपन या सर्व प्रवर्गातील विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता मोफत कोचिंग क्लास तसेच प्रति महिना 10,000 ते 13,000 रुपये मिळण्याची तुम्हाला सुवर्ण संधी आहे। काय आहे ही महत्त्वाची अपडेट? या संदर्भातली संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर लोकमत पेपरची बातमी बघू शकता, यामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांमार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता यामध्ये जो उल्लेख आहे बघा, सन 2026-27 करिता TRTI, बार्टी, सारथी, अमृत, आरटी या संस्थांमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य सेवा राजपत्रित स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासी करिता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याबाबतचं हे या ठिकाणी आपल्याला जाहिरात दिसून येईल। आता यामधला जो काही महत्त्वाचे काही मुद्दे आहेत, अर्ज कधीपासून सुरू होत आहेत या संबंधीची संपूर्ण सविस्तर माहिती आपण ग्राफिकच्या माध्यमातून समजून घेऊया। तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळतील। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी जाहिरात आहे ही आहे MPSC राज्य सेवा म्हणजे राजपत्रित जी काही परीक्षा होती तुमची त्या संदर्भात मोफत पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2026-27 करिता जे पात्र आणि इच्छुक उमेदवार आहेत त्यांकरिता अर्ज मागवण्यात येत आहेत। आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला याचा जो काही फायदा होणार आहे त्यामध्ये बघा, तुमचे शासकीय अधिकारी होण्याची तुमची स्वप्ने आता साकार होणार आहेत, त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। आता याच्यातला बघा, पहिला मुद्दा आपण बघू शकतो की या 5 प्रमुख संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम या ठिकाणी घेण्यात येतोय। त्यामध्ये पहिलं बघा, TRTI आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, तसेच बार्टी, त्यानंतर सारथी, अमृत आणि आरटी या 5 संस्थांमार्फत साधारणतः ही जाहिरात आलेली आहे। आता बघा, या संस्थांच्या लाभार्थी गटातील युवक युवतींना आर्थिक व सामाजिक विकासासाठी हा विशेष उपक्रम राबविण्यात जात आहे। आता बघा, याच्यामध्ये हा विशेष जो प्रशिक्षण कार्यक्रम आहे त्याची जे 3 प्रमुख वैशिष्ट्ये आहेत ती आपण बघूया थोडक्यात। बघा, लक्ष काय आहे, MPSC राज्यसेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जे काही परीक्षा घेतली जाते त्या राज्यसेवा परीक्षेची स्पर्धा परीक्षेची साठी विशेष विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावं या अनुषंगाने हा उपक्रम राबवला जातो। याचं प्रमुख पहिलं उद्दिष्ट। दुसरं म्हणजे बघा, हे प्रशिक्षण पूर्णपणे अनिवासी स्वरूपाचं आहे, लक्षात घ्या। आता हा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाचा जो कार्यक्रम आहे पूर्णपणे नॉन रेसिडेन्शियल स्वरूपाचा आहे। तसेच आता बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे नामांकित संस्थांमार्फत तुम्हाला या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं। बघा, शासकीय नोकरीची संधी मिळावी म्हणून खासगी नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेमार्फत तुम्हाला दर्जेदार प्रशिक्षण या ठिकाणी तुम्हाला मिळत असतं। लक्षात घ्या। त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रशिक्षणासाठी निवड प्रक्रिया साधारणतः कशी असेल। आता निवड प्रक्रियेमध्ये आपण बघू शकतो की सर्वात अगोदर पहिलं म्हणजे तुमचे ऑनलाईन अर्ज तुमच्याकडून मागवण्यात येतात। आता बघा, पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अधिकृतपणे संकेतस्थळावर अर्ज करणे पहिला टप्पा। दुसरा टप्पा म्हणजे बघा, त्या जे अर्ज केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांची CET घेण्यात येते, ज्याला आपण सामायिक प्रवेश परीक्षा म्हणतो, कॉमन एंट्रन्स टेस्ट असं म्हणतो। तर ती परीक्षा तुमची होते। सर्व उमेदवारांनी गुणांकन पद्धतीने प्रवेश परीक्षा म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी तुमची घेतली जाईल। त्यानंतर तिसरं म्हणजे बघा, अंतिम निवड। अंतिम निवड मध्ये मग CET मधील प्राप्त गुण, शैक्षणिक अर्हता आणि आरक्षण यानुसार अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होते आणि जे विद्यार्थी सिलेक्ट होतात त्या विद्यार्थ्यांना पुढे संस्था निवडीसाठी पर्याय उपलब्ध करून दिला जातो। तुम्हाला संस्था निवड करावी लागते आणि त्यानंतर तुमचं प्रशिक्षण सुरू होत असतं। आता याच्यामधला दुसरा महत्वाचा मुद्दा बघूया की वेळ न दवडता, म्हणजे आता तुम्हाला अर्ज करायचा जो आहे त्याची अंतिम दिनांक म्हणजे कधीपासून सुरू होत आहेत अर्ज आणि त्याची अंतिम दिनांक काय असणार आहे। बघा, अर्ज सुरू होत आहेत तुमचे 9 ऑगस्ट 2026 पासून अर्ज सुरू होत आहेत आणि अंतिम दिनांक आहे तुमची 23 ऑगस्ट 2026, म्हणजे साधारणतः तुम्हाला केवळ 15 दिवसांचा या ठिकाणी कालावधी अर्ज करण्यासाठी दिलेला आहे, बरोबर। तर तुम्हाला आता 15 दिवसामध्ये तुम्हाला जेही पात्र उमेदवार आहेत, इच्छुक उमेदवार आहेत, त्यांनी नक्कीच यासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्याच्यानंतर बघा, आता या संबंधी तुम्हाला अधिक माहितीसाठी किंवा ऑनलाईन अर्जासाठी जी ऑफिशियल वेबसाईट आहे बघा, trti.maharashtra.gov.in ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्हाला जाऊन या अधिकची माहिती तुम्ही घेऊ शकता। अधिकृत अपडेटसाठी तुम्ही या वेबसाईटला भेट देऊ शकता। बघा, सविस्तर तपशील, शासन निर्णय, GR, आवश्यक कागदपत्रे संकेतस्थळावर तुम्हाला उपलब्ध दिलेली आहेत। त्याचप्रमाणे केवळ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या लिंकवरूनच ऑनलाईन अर्ज करावा। दुसऱ्या कुठल्याही लिंकवरून तुम्ही अर्ज करू
नाही. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली. या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा. आता या संदर्भात तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करावा, कोणती कागदपत्रे लागतात, त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील त्या संबंधीचे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ मी या चॅनलवरती घेऊन येणार आहे. त्यामुळे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.